हरि ओम. आवाज येतोय ना माझा? येस 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 येतोय ना. मस्त मस्त. छान चाललंय केंद्र एकदम. आणि किती सुंदर हे ब्रेन टीजर तर अमेझिंगच होतं. एकदम इकडनं तिकडे काहीच्या काही स्पेलिंग चालले होते त्याचे. आणि असंच घेत जाऊ आपण. आशुतोष दादा तू पण मस्त विचार करून ठेव, वेगवेगळे असे टीजर्स मध्ये मध्ये घेता येतील आपल्याला. आणि नंतर छान, म्हणजे आता ज्ञानी यांनी सांगितलेली गोष्ट पण खूपच मस्त होती, हो की नाही? म्हणजे माझ्या ओळखीत एक जण आहे असंच, त्यांना इतकी स्टेशनरी आवडते की म्हणजे घरी 10 कंपास बॉक्स झाले, पेन्सिलचे बॉक्स झाले, तरी पण दुकानात गेले की 11वा घ्यायचाच असतो, काय केलं ते संपत नाही. अशा गमती जमती चालू असतात. नंतर प्रज्ञा यांनी पण आपल्याला सुंदर सांगितली गोष्ट, हो की नाही, की कसं देवाकडे काय मागायचं. आणि हे सगळं कसं एकत्र रिलेटेड आहे बघा. जसं तेजू मावशीने सांगितलं सुरुवातीला आपल्याला, कबीरांचं घेतलं की नाही, की कशी खरं तर कशी उपासना केली पाहिजे आणि घडतं काय. तेच प्रज्ञादायींनी समर्थांच्या गोष्टीमध्ये, म्हणजे समर्थांनी जो बोध दिला की नाही शिष्यांना, तर सांगितलं की बसला ध्यानाला की सुरू मन घर 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 फिरायला लागतं. असे सगळे गमती जमती चाललेले असतात. पण असं सगळं करता 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 आता ह्या सगळ्या गोष्टी अशा रिलेटेड असतात. सगळे संत आपल्याला ते सांगत असतात. आता जे समर्थ आणि ज्या समर्थांनी इतक्या शिष्यांना बोध दिला, त्या समर्थांचे जे शिष्य ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि आपण शिवाजी महाराजांचं चरित्राचं उत्तरार्ध बघतो. म्हणजे काही का जो खरं तर आता मागच्या असं पण बघितलं, मी स्क्रीन शेअर करतो, मला सांगा फक्त स्क्रीन दिसायला लागली की की त्या ठिकाणी राज्याभिषेक झाला होता महाराजांचा. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर आता तो जिजाऊ म्हणजे आऊसाहेब, आपण बघितलं की आऊसाहेबांनी देह ठेवला खरं तर. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे की स्वराज्याचा प्रचंड विस्तार केला. जे समर्थांनी, कबीरांनी, ह्या सर्व संतांनी ज्या प्रेरणा दिल्या, त्या प्रेरणा सर्व ज्या अशा या महापुरुषांनी घेतल्या होत्या. अवतरलेलाच असं म्हणायला पाहिजे, युगपुरुषच असे महाराज आपले समर्थ, त्यांचे सद्गुरूच. त्यामुळे जी सगळी एकाग्रता, जे सगळं राष्ट्रीयत्व, ज्या पद्धतीचं शौर्य, आणि स्वतःच्या लोकांबद्दल आणि ईश्वराबद्दल मनामध्ये प्रचंड प्रेम, अशा सर्व हे अनंत गुण होते. तर अशा सर्व गुणांनी एकदम बहारदार असं व्यक्तिमत्व, आणि त्यांचं चरित्र आपण बघत आहोत. त्यातले अनेक पैलू आहेत वेगवेगळे, सगळं बघणं अवघड आहे आपल्याला. पण आपण बघितलं मागच्या राज्याभिषेकाचा भाग आपण बघितला. त्या राज्याभिषेकाची तुम्ही परिस्थिती कशी होती, की इकडे राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक होऊन फक्त 10-12 दिवस झाले असतील. जिजाऊ इतक्या थकल्या होत्या की फक्त तेवढ्यासाठी जणू काही थांबल्या होत्या की शिवबाच्या म्हणजे मस्तकावरती ही छत्रछामर धरली जावीत, छत्रपती बनावे त्यांनी. आणि हे बघितल्यानंतर त्यांचं जे काही सर्व, म्हणजे शिवबा म्हणून खरं तर नाहीच, पण हे स्वराज्य उभं राहिलं ह्या भूमिकेतनं. आणि ही जी त्यांची इच्छा होती, ती इच्छा त्यांची पूर्ण झाली. शिवबा छत्रपती झाले, महाराज आपले छत्रपती झाले. आणि नंतर 12 दिवसातच ह्या राजाची अग्निपरीक्षाच जिजाऊंनी देह ठेवला. हे एकीकडे आपण बघितलं की सगळा राज्याभिषेकाची तयारी चाललेली असताना सुद्धा महाराजांनी किती, म्हणजे सगळं लक्ष स्वराज्याकडे होतं, जनतेवरती होतं. लोकांचं काय काय चांगलं करता येईल, शासन कसं योग्य ठेवता येईल, कुठेही सैन्य वेडवाकडे वागत नाहीये ना, स्वराज्याच्या ज्या सगळ्या जे बॉर्डर असं आपण ज्याला म्हणतो, ती सगळी सुरक्षित आहे ना, वेगवेगळ्या ठिकाणी छावण्या व्यवस्थित काम करत आहेत ना, सगळं सगळं लक्ष त्याचं. त्यांना त्याचा वैरागी, म्हणजे अतिशय विरागी असं म्हटलं पाहिजे अंतःकरण त्यांचं. आणि त्याच्यामधनं एक एक प्रसंग, कसं आहे, कितीही वैराग्य असलं तरी आई आहे, आणि त्या आईनी ह्यांना घडवलंय. आणि ती आई आता देह ठेवते आणि तिचं देहावसन होतं ईश्वराकडे, ती निघून जाते. आणि खऱ्या अर्थाने शिवबा या ठिकाणी पोरके झाले. म्हणजे एवढ्या मोठ्या त्या सगळ्या विधींमधनं इतकी सगळी छान शौकी, त्याच्यामधनं आत्ता कुठे बाहेर पण आलं नव्हतं मन, तर तेवढ्यात आईनी देह ठेवला. अशी ही अग्निपरीक्षा म्हणजे महाराजांच्या जीवनामध्ये. पण कुठल्याही प्रसंगाने महाराजांचं मन हे विचलित झालेलं नाहीये. दुःख झालं, दुःख होणारच, पण आतमध्ये जी तेजश्री मावशीने सांगितलं की नाही, तर कबीरांचा दोहा जो घेतला, तर त्यामध्ये असंच आहे की इकडे तिकडे मन भटकतच नाही.
मनामध्ये अखंड स्वराज्याची धारणा आणि ही सगळी प्रेरणा देणारा ईश्वर, त्या ईश्वर भावाला अतिशय घट्ट धरून हे सगळं कार्य चाललेलं होतं. तर असे हे महाराज होते. हे विलक्षण दुःख झाले, यात काही शंका नाही, पण चित्त त्या दुःखामध्ये सुद्धा अतिशय स्थिर होतं. राज्याभिषेकाच्या वेळेस जसं मन होतं तसंच हे आईचं देहावसन झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये त्यांचं मन हे चित्त शांत होतं आणि या वेदना त्यांनी शांतपणे सहन केल्या. आता लगेच हे सगळं झाल्या इथे राजाला उसंतच नव्हती. पुढचा सगळा प्रवास होता, स्वराज्याचा विस्तार करायचा होता. कारण राजा थोडा वेळ जरी शांत बसला, हे जे रामराज्य थाटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी थोडासा जरी निवांतपणा दाखवला तरी इतके शत्रू आजूबाजूनी होते, ते आक्रमण हे करणारच होते. मग त्याच्यामध्ये लगेच त्यांनी काय केलं, पहिलं सुरतेला धमकीचं पत्र पाठवलं. आता धमकी पत्र सुरतेला गेलं तरी फार मोठी गोष्ट आहे बघा का, कारण औरंगजेबाचं साम्राज्य, त्याचा विस्तार प्रचंड होता, त्याच्याकडे ताकद जबरदस्त. ताकद म्हणजे काय, त्याच्याकडे वेगवेगळे राजपूत त्याला मांडवली करून चुकले होते, त्यामुळे त्याच्या ठिकाणी त्यांची सेना होती, सैन्य होतं, अरबस्तानातून आलेलं सैन्य होतं, अफगाणिस्तानमधून आलेलं सैन्य होतं. अशा पद्धतीने फार मोठा जो भूभाग होता, म्हणजे जॉग्राफिकली लँडमास असं म्हणतं, औरंगजेबाच्या ह्याच्याखाली होता, शासनाखाली होता या मुघलांच्या. आणि त्याला औरंगजेबाला टिचून प्रतिकार हे स्वराज्य करत होतं मराठ्यांचं, हे आपलं स्वराज्य. पण त्याच्यामध्ये सुरत औरंगजेबाच्या शासनाखाली होती, दोनदा लुटून झाली होती. आता खंडणी पत्र गेलं, धमकी पत्र गेलं की 3 वर्षांची रखडलेली खंडणी 9 लाखांची, त्या काळात 9 लाख, आता कितीतरी कोटी, ते तुम्ही तातडीने द्या, नाहीतर बघून घेतलं जाईल. म्हणजे मुघलांना महाराज काडी मोलाची किंमत देत होते. जबरदस्त शौर्य आणि त्याचप्रमाणे सगळा अभ्यास त्या सगळ्या जॉग्रफीचा आणि त्याचबरोबर सगळं प्रिपरेशन, याच्याशिवाय हा कॉन्फिडन्स येणं शक्यच नाही आहे बरं का. तर महाराजांचे आपण वेगवेगळे पैलू बघत आहोत त्यांच्या चरित्रामधनं. तर असं हे पत्र गेलं. आता एकीकडे ते पत्र गेलं, दुसरीकडे औरंगजेबाने काय केलं बघा, त्यावेळेस बहादूर खान कोकलताश नावाचा एक त्या औरंगजेबाचाच भाऊ म्हणूयात आपण, तो असा सखा भाऊ वगैरे नव्हता, पण असा सावत्र भाऊ अशा टाईपमध्ये होता तो. आणि त्या बहादूर खान कोकलताशला त्यांनी दख्खनचा सुभेदार केला. दख्खन म्हणजे हा सगळा मराठ्यांच्या साम्राज्याचा प्रांत, साऊथ इंडियापर्यंत सगळं इंडियन पेनिन्स्युला, तसं सगळा साऊथचा जो भाग आहे, महाराष्ट्रापासून खाली दक्षिणेकडचा, हा सगळा दख्खनचा जो भाग आहे, डेक्कन प्लॅटो ज्याला म्हटलं जातं, तर त्या सर्व भागाचा सुभेदार नेमला. म्हणजे हा सुभेदार, मुघलांचा सुभेदार, सगळ्यांनी याच्या शासनाखाली राहायचं, गप राहायचं. असं हा कोकलताशनी काय केलं, त्यांनी पुण्याहून 24 कोसांवरती, म्हणजे काही माईल्स वरती, तर तिथे पेडगाव नावाचं एक गाव आहे, तिथे त्यांनी त्याची परमनंट छावणी उभी केली आणि त्याच्याच जवळ एक बळकट किल्ला बांधला आणि त्याला बहादूरगड असं नाव देऊन टाकलं आणि तिथे त्या मुघलांची ती छावणी पडली. आता असं झाल्यानंतर महाराजांना यांना अक्कल शिकवायचीच होती की स्वराज्यामध्ये दखलंदाजी करायचीच नाही, इथे यायचंच नाही. यांना तर खरं तर थोडे लोक जर एकत्र आले असते, आपलीच लोक, तर ह्या औरंगजेबाला कधीच पळवून लावला असता. पण तसं झालं नाही, अजूनही तसं होत नाही, दुर्दैव आहे भारताचं. पण आता महाराज आपल्या प्रतिनिधी लढतच होते. त्यामुळे महाराजांनी काय केलं, गंमत केली बरं का. आता इथे त्या बहादूर खानावरती एक मोठी फौज सोडून दिली. आता गनिमी कावा किंवा हुशारी कशा पद्धती चालते, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लढाई कशी करतात ते बघण्यासारखं आहे. त्या कोकलताशवरती 9,000ची फौज सोडली. आता जो महाराजांचा सरदार होता, त्याचं नाव इतिहासाला माहिती नाही, तर त्या सरदारांनी काय केलं, त्या फौजेच्या 2 तुकड्या केल्या. एक 2,000ची तुकडी केली आणि एक 7,000ची, म्हणजे 7,000 ची एक आर्मी तयार केली, म्हणजे एक बटालियन केलं, आणि 2,000 सोल्जर्सचं एक बटालियन केलं. आणि त्या छावणीच्या दिशेने 2,000 सोल्जर्सचं जे बटालियन आहे ते घोडेस्वार होते सगळे, ते सुसाट वेगाने निघाले. आता तिकडे ह्याचे हेर होते त्या कोकलताशचे, तर त्या बहादूर खान कोकलताशचे, तर त्या खानाच्या हेरांनी हे बघितलं आणि त्याचे हेर धावत सुटले की असं असं मराठा सैन्य येत आहे मोठ्याच्या मोठं. आणि मराठा सैन्य येत आहे म्हणल्यावरती किती असेल, साधारण 1,500-2,000ची फौज असेल, जास्तीत जास्त 3,000ची फौज. ह्याच्याकडे तर जबरदस्त फौज होती. मग त्याच्या डोक्यात असं की आता ही सगळी फौज मराठ्यांची इथेच कापून काढतो, म्हणजे या शिवाजीला बरोबर अद्दल घडेल आणि परत हा इथे येणार नाही, आपल्याला शरण येईल. असं म्हणून त्यांनी सगळी जय्यत तयारी केली
आणि त्याच्या छावणीपाशी अगदी तोडकीच फौज ठेवली आणि सगळी जी काय होती फौज कुमक असं होती त्याच्याकडची ती सगळी धाडली मराठ्यांवरती. आणि असं हे मुघली सैन्य भलं मोठं निघालं आणि ते पण सुसाट वेगाने मराठ्यांवरती धावून निघालं. आता इकडनं मराठ्यांचं सैन्य येतंय दौडत, इकडनं मुघल दौडत चाललेत. आता जसं हे मुघल मराठी सैन्याच्या जवळ यायला लागले तसं मराठी सैन्य अचानक थांबलं, अजून थोडं मुघलांना जवळ येऊन दिलं आणि जे धूम ठोकली उलटं फिरलं आणि पसार व्हायला लागले. आता मुघल एकदम गडबडले की इतक्या वेळ तर हे आमच्याशी युद्ध करायला येत होते. त्यांना असं वाटलं की अरे घाबरून पळायला लागले मराठी, म्हणून हे सगळं मुघल सैन्य जे होतं ह्या बहादूर खानाचं ते सगळं त्या मराठी सैन्याच्या आपल्या महाराजांच्या सैन्याच्या मागे 2000ची जी तुकडी होती तिच्या मागे धावायला लागलं. मराठ्यांचं सैन्य म्हणजे वानर सेना, वाऱ्याच्या वेगाने येणार आणि वाऱ्याच्या वेगाने जाणार. कुठे आले कुठे गेले सुसाट निघाले. हे आपली यांची दमछाक, हे मुघलांचे हत्ती, त्याच्यामध्ये ते उंट, त्याच्यामध्ये ती पायदळ पळणार, कुठल्या तोफा पळवण्याचा प्रयत्न करणार, ते त्यांचा इतका मोठा तोचा पसारा, तो सगळा आले आलेपर्यंत यांच्या सैन्याची पूर्ण दमछाक. कितीतरी तास यांना शोधताय, त्यांच्या मागे धावताय. आता इकडे 7,000ची तुकडी दबा धरूनच बसली होती. त्या बहादूर खानाला ते माहितीच नाही आणि त्या तुकडीनी सरळ त्या पेडगावच्या त्याच्या छावणीवरती हल्ला केला आणि पुरती लुटून नेली. आणि ती नुसती लुटली म्हणजे त्याच्यामधनं त्यांना 200 अरबी घोडे, अतिशय उत्कृष्ट जातीचे हत्ती आणि त्याचबरोबर जवळजवळ 1 कोटी रुपये तेव्हा त्यांनी वसूल केले. सगळा जो महाराजांच्या राज्याभिषेकाचा खर्च होता तो एका दिवसात वसूल करून टाकला महाराजांनी. आणि अशा पद्धतीने त्या बहादूर खानाला पुरता तिथे मात दिली. हा खान दमला तिकडे मराठी सैन्याला, तर त्याचा पाठलाग करून 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 पार नाकी नऊ आले. मग ते उलटे फिरले आणि कसे बसे त्याच्या छावणीपाशी पोचले. बघतो तर अख्खी छावणी पेटवून दिलेली, सगळा तिथे नाश झालेला, तिथे काहीही एक दमडी राहिली नव्हती. जे काय होतं ते पुरतं लुटून नेलं होतं. आणि बहादूर खानाला जबरदस्त पश्चाताप झाला. पहिला पराभव बहादूर खानाचा इथे झाला. आता महाराजांनी सपाटाच लावला होता. तर असा जो बहादूर खानाचा पराभव झाल्या झाल्या महाराजांनी एका बाजूला अण्णाजी दत्तोपंत म्हणून होते, त्यांना पोंडा किंवा फोंडा असं म्हणलं जातं. गोव्याच्या कडचा तो किल्ला आहे, तर तिथे हे फिरंगी म्हणजे पोर्तुगीज होते. त्या पोर्तुगीजांचा इतिहास कधी आपण बघूयात, कारण त्यांनी आपलाच इतिहास आहे पण अनन्य छळ केलेला आहे त्यांनी. महाराजांनी बरोबर यांना ओळखून होते. त्यांना तिकडनं पळवून लावण्यासाठी म्हणून अण्णाजी दत्तोपंतांना पाठवलं. पण मोहम्मद खान नावाचा किल्लेदार होता, कारण हे सगळे मिळालेले एकमेकांना, कारण स्वतःच्या सत्तेसाठी मुघल पोर्तुगीज हे सगळे एकमेकांचा बचाव करण्यासाठी ते एकमेकांना पाठीशी घालायचे, पाहिजे तेव्हा मदत करायचे. हे सगळे कनिंग लोक. आणि असं करत असताना, आणि कनिंग आणि क्रुअल दोन्ही लक्षात ठेवायचं, आणि असं करत असताना तो मोहम्मद खान मात्र सावध होता. त्यामुळे अण्णाजी पंतांचा जो पहिला हा बेत होता तो फसला. पंतांना माघार घ्यायला लागली. हे थोडंसं का समजून घेण्यासारखं आहे, कारण माघार घ्यायला लागली म्हणून हार झाली असं अजिबात मानता कामा नये. आपण आपला प्रयत्न करत राहायला पाहिजे. महाराजांच्या चरित्रात इतक्या ठिकाणी हे दिसून येतं, नाही तर स्वराज्य उभंच राहिलं नसतं. तर अण्णाजी पंतांना माघार घ्यायला लागली, कारण मराठी सैन्याची हानी होऊन द्यायची नव्हती. जगलो वाचलो की पुन्हा लढू, अशा पद्धतीने पुन्हा हल्ला करू, पण आता ही वेळ नाही, हे त्यांनी समजून घेऊन माघार घेतली. आता इकडे काय झालं, आऊसाहेब गेल्या, देवाघरी गेल्या. त्यामुळे तुम्हाला जर आठवत असेल तर राज्याभिषेकाच्या वेळेस असे काही आपलेच लोक होते जे म्हणले होते की काय हे राज्याभिषेक योग्य पद्धतीने केलेलं नाहीये. राम मंदिराची आता जशी स्थापना झाली की नाही, पुनर्निर्माण झालं राम मंदिराचा आणि रामलल्लाची पुनर्स्थापना झाली, त्याच्यामध्ये पण अशी आपलीच काही लोक, मोठी मोठी लोक आता ते आलीच नाहीत. म्हणले हे बरोबरच नाही चाललेलं. अरे आपला भारताचा इतिहास रचत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही किती प्राऊड फील करायला पाहिजे, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. काही नाही, ह्या लोकांची म्हणजे जी मती आहे, म्हणजेच इंटलेक्ट आपण असं म्हणून, बुद्धी खुंटलेली असते. काय करणार, दुर्दैव आहे. त्या काळापासून, त्याच्या कितीतरी आधीच्या काळापासून हे चालत आलेलं आहे. तर तेव्हाही तसंच झालं होतं. एक असे फार मोठे तंत्रविद्या जाणणारे असे पंडित होते, ते महाराजांना काहीतरी वेडवाकडं बोलून गेले होते. त्यामुळे लोकांच्या मनात भीती वाटली की एकदम राज्याभिषेकानंतर आऊसाहेब गेल्या म्हटल्यानंतर काहीतरी अपशकून त्या पंडितांनी सांगितल्यासारखे झाले.
महाराजांना सगळ्या लोकांची मनं ठेवायची होती. राम बाप्पांनी पण तेच केलं. आपण रामचरित्र बघितलं तर कदाचित तुम्हाला माहिती असेल, ते असे अनेक प्रसंग आहेत. तर महाराजांनी तेव्हाच म्हटलं की ठीक आहे, तुमच्या पद्धतीने पण आपण करू. मग आता या लोकांच्या मनामध्ये भीती वाटली, ती काढून टाकायला पाहिजे. म्हणून ते जे होते पंडित, तंत्रविद्या जाणणारे, त्या तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करूयात म्हणून त्यांना बोलवून घेतलं आणि तो राज्याभिषेक पूर्ण करून घेतला. म्हणजे महाराजांनी कुठल्या प्रसंगी काय प्रसंगावधान, म्हणजे स्पॉन्टेनियसली समजून घेतली पाहिजे सिच्युएशन, हे आपल्याला दिसून येतं. तर ते झालं काय बघा, की आता त्यांनी आधी महाराजांना काहीतरी वेडावाकडा बोलले होते, पण दुर्दैवाने हा राज्याभिषेक सोहळा थोडा छोटाच झाला. पण प्रतापगडावरती फार मोठी वीज कोसळली आणि ती प्रतापगडावरची जी कोसळलेली वीज होती ती घोड्यांच्या एका पागेवरती कोसळली आणि खूप चांगले चांगले घोडे आणि त्यामध्ये एक हत्ती सुद्धा होरपळून मेले. दुर्दैव. पण महाराजांनी या सर्व गोष्टींकडे, कोणी चांगलं म्हणो कोणी वाईट म्हणो, कुठे माघार घ्यायला लागावी, कुठे म्हणजे अनेक ठिकाणी महाराजांना विजयच प्राप्त होत गेलेत खरं तर. पण त्या प्रसंगाला धरून चित्त कसं, मन शांत राहिलं पाहिजे. सर्व सहन करण्याची ताकद मनामध्ये आपण जोपासली पाहिजे, ती डेव्हलप केली पाहिजे. तर तशा पद्धतीने महाराजांनी शांतपणे ह्या प्रसंगाला सुद्धा सामोरे गेले. आता झालं काय की त्याच वेळेस सुरतेला दिली होती धमकी, त्यामुळे सुरतेवरती महाराजांनी फौजा धाडल्या आणि त्या फौजा धाडल्या. तर आता जसा अनेक वेळा इतिहासामध्ये दिसतं आपल्याच लोकांची अडवणूक जी केलेली आहे, तसा मराठी फौजांची अडवणूक त्यावेळेस जवळजवळ 4000 भिल्लांच्या फौजेने केली. काय करणार आता, ही भिल्ल लोक जी आहेत ती सर्व आपलीच लोक आहेत. त्यामुळे ज्या मार्गाने मराठा फौजा सुरतेकडे निघाल्या होत्या, जंगलातनं रस्ता जाणार होता, तर त्या भिल्लांनी तिथे त्यांना अडवून धरलं. आता युद्ध प्रसंग तिथेच निर्माण झाला. पण यांच्याशी युद्ध करण्यात काही मतलब नाहीये, काही अर्थ नाहीये. या ठिकाणी आपण वेळ घालवता कामा नाही. त्यांना 1 लाख रुपये देऊ असं पण सांगितलं मराठ्यांनी, म्हणजे महाराजांच्या फौजांनी. पण 1 ना 2 ते अडमुठे होते, त्यांनी वाट दिली नाही. आता ही वेळ नाही युद्ध करायची म्हणून इथनं मराठी फौजेनी सरळ माघार घेतली. सुरत त्यावेळेस 3ऱ्यांदा लुटली गेली असती, पण ती वाचली. झालं असं की इकडे वेगवेगळे प्रयत्न महाराजांचे चालले होते. त्यावेळेस तुम्ही जर मॅपवरती बघितलं असेल, सगळा ब्ल्यू बघितलं तर ब्ल्यू एरिया दिसेल तुम्हाला. तो सगळा जो निळा भाग आहे त्याला खानदेश असं म्हणतात. त्या खाली खानदेशाचा मॅप पण आहे बघा. तर हा सगळा जो भाग आहे तो तेव्हा त्या औरंगजेबाच्या शासनाखाली होता, मुघलांखाली होता तो. त्यामुळे तो सगळा महाराजांनी झपाट्याने स्वतः मोहिमेवरती निघाले आणि त्या ठिकाणी खरं तर एक धरणगाव म्हणून आहे, तर त्या ठिकाणी इंग्रजांची वखार होती. इंग्रजांची वखार पुरती लुटली. तिथे कुतुबुद्दीन केशगी नावाचा सुभेदार होता मुघलांचा. त्या कुतुबुद्दीन केशगीला कळायच्या आतच मराठ्यांनी, म्हणजे मराठी फौजांनी इतक्या आवेशाने हल्ला केला की त्या कुतुबुद्दीनचे 300 पठाण हाशम तिथेच ठार झाले आणि त्याला औरंगाबादला, म्हणजे आताचं संभाजीनगर बरं का, तर तेव्हाचा औरंगाबाद, तर त्याला औरंगाबादला पळून जायला लागलं आणि मध्ये कोणीच आडवा आला नाही. बुऱ्हाणपूर पर्यंत महाराज थेट पोचले. सगळीकडे मराठ्यांचा स्वराज्य भगवा झेंडा फडकवला गेला. सगळी ठाणी स्वराज्याखाली आली आणि सगळा खानदेश स्वतंत्र झाला. असं एकीकडे होत असताना बघा किती ठिकाणी प्रयत्न चालले होते. समुद्रकिनारी म्हणजे समुद्रामध्ये, कोकण किनारपट्टीवरती, त्या ठिकाणी कोकणच्या समुद्रात जंजिरा नावाचा किल्ला आहे. तर जंजिरा सिद्धींच्या अंमलाखाली होता. हे सिद्धी म्हणजे आफ्रिकन हबशी असं म्हणायचं, म्हणजे आफ्रिकेतनं आलेले हे काळे जाडे रोडे आणि प्रचंड ताकद अंगात असलेले असे ते होते. चिवट, अतिशय चिवट. औरंगजेबाचा आश्रय यांना होता. जवळजवळ जंजिरा जिंकलाच होता महाराजांनी एकदा, पण तेवढ्यात औरंगजेबानी तिकडनं पत्र पाठवली. महाराजांचा त्याच्याबरोबरचा तह होता आणि औरंगजेब फार मोठी कुमक तिकडनं पाठवणार, एवढा वेळ नाही इथे घालवायला, म्हणून महाराजांनी त्यावेळेस जंजिरा सोडून परत माघार घेतली होती. आता ह्यावेळेस परत प्रयत्न चालला होता, पण जंजिरा मिळवण्यासाठी जंजिरा समोरच एक कासा नावाचं बेट आहे. त्या कासा नावाच्या बेटावरती महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा एक किल्ला स्थापन केलाय. हे दोन्ही किल्ले बघण्यासारखे आहेत, तुम्ही जर गेलात त्या प्रांतात, पण निश्चित जावं. म्हणजे आता पावसाळ्यात ते जरा रिस्की असतं, पण पाऊस थांबला, ओसरला की त्याच्यानंतर थंडीमध्ये हे प्रचंड सुंदर किल्ले, म्हणजे फारच सुंदर किल्ले आणि प्रचंड आहेत, ते बघणार घेत. तर तिथे त्या कासा बेटावरती
किल्ला बांधायला सुरुवात केली. मग कोण होते दोन महाराजांचे सरदार, आरमारी सरदार कोण होते? तर त्याच्यामध्ये एक होता दौलत खान बेग. बघा, मुसलमान होता पण महाराजांशी निष्ठावान होता, स्वराज्य आणि धर्माशी निष्ठावान होता आणि हिंदू स्वराज्यासाठी लढत होता. असे बोटावर मोजण्यासारखे होते, पण होते, नाही म्हणता येणार नाही. आणि त्याचबरोबर दर्या सारंग नावाचा कोळ्यांचा असा तो सरदार होता आणि तो पण ह्या आरमाराचा एक सरदार होता. आणि त्या दोघांना पद्मदुर्गाचं राखण करण्यासाठी, कारण हे सगळं काम करायचं म्हणजे सिद्धींचे हल्ले होणार जंजिऱ्यावरनं त्या कासा बेटावरती आणि त्याच्यामध्ये हे सगळं उभं करायचं. त्यामुळे महाराजांच्या आपल्या शिप्स पाहिजेत आणि आपल्या शिप्सनी या सर्वांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्यासाठी या दोघांना ससैन्य म्हणजे सैन्यासकट मोठी कुमक देऊन तिथे पाठवलं होतं. आणि हे त्या सर्व मजुरांचं किल्ला घडवत आहेत त्यांचं सगळं रक्षण करत होते आणि सिद्धीच्या त्या हापशांच्या बोटींना जवळपास सुद्धा फिरकून देत नव्हते आणि एका ठिकाणी त्यांच्या जंजिऱ्यावरती तोफा चालत होत्या. तर असं सगळं हे एकीकडे युद्ध चाललं होतं. आता झालं कसं, हे सगळ्यामध्ये महाराजांचं शासन कसं होतं बघा छत्रपतींचं. तर ते ना पद्मदुर्गाचं हे सगळं काम चालू असताना तुम्हाला इथे मॅपवरती दिसेल बघा बरं का, इथे पद्मदुर्ग फोर्ट आणि इथे मुरुड जंजिरा फोर्ट तुम्ही जर बघितलं स्क्रीनकडे नीट तर. आणि हे सगळं म्हणजे हे सगळं कोकण आहे, त्या जो भाग येतो जसं हरिहरेश्वर वगैरे बघा खाली आहे. तिकडे जर तुम्ही बघितलं दिव्याघर आहे आणि ते त्या सगळ्या भागातनं म्हणजे तो सगळा भाग बघत बघत जाता येतो. इकडे बोटीतनं जायला लागतं, जसं 15-20 मिनिटांनी मला वाटतं मुरुड जंजिराला पोहोचतो आपण. तर पद्मदुर्ग अजून थोडंसं आत आहे, तर समोरासमोर आहेत, कारण तिथे त्या सिद्धींना तिथे वचक बसली पाहिजे आणि तिथे स्वराज्याचा एक किल्ला असला पाहिजे, ही महाराजांची दूरदृष्टी होती. झालं असं की तिथे ह्या दौलत खान बेग आणि दर्या सारंग यांच्या सोल्जर्सना म्हणजे आपल्या सगळ्या सैन्याला कुमकच पोचेना, म्हणजे खायचं प्यायचं शिधा पोचेना, वेळेवरती दारुगोळा पोचत नव्हता आणि त्याचबरोबर जो पाहिजे तो पैसा युद्धाला तो पैसा पण पोचत नव्हता. कारण सगळ्या लोकांना त्यांचे त्यांचे पगार दिले पाहिजेत, सैनिक आहेत, लढता आहेत, या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणाला लागलं असेल तर त्या जखमांना मलमपट्टी केली पाहिजे. तर हे सगळं करण्यासाठी प्रचंड पैसा लागतो एखादं युद्ध चालवायचं म्हणल्यानंतर. आता ही जी सगळी जबाबदारी होती ती जबाबदारी एका मोठ्या महाराजांच्या मला वाटतं प्रधानांपैकी एकाकडे होती आणि त्याच्याकडे ती जबाबदारी असताना ती काही कारणाने इतिहासाला ठाऊक नाही ते वेळेवर पोचलं नाही. वेळेवर पोचलं नाही म्हणल्यानंतर जिवाजी पंत विनायक असं त्यांचं नाव होतं, अष्टप्रधानपैकी नसावेत पण फार मोठं पद होतं त्यांच्याकडे. आणि या विनायक पंतांनी काय झालं त्यांच्याकडनं देवाला ठाऊक. तो महाराजांना हे कळलं, दौलत खान आणि दर्या सारंग यांचं पत्र आलं की आम्हाला वेळेवर पोचत नाहीये. तेव्हा इतकं खरमरीत पत्र एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला ते गेलं तेव्हा त्यांनी असं लिहिलंय की मुघलांकडनं तुम्ही किंवा तुमच्या माणसांनी लाच घेतली आहे का, हे तुम्हाला अजिबात शोभत नाही. जर ही कुमक वेळेत पोचली नाही तर काही खैर नाही, अशा पद्धतीचं पत्र गेलं. म्हणजे स्वराज्य त्याच्यामध्ये जर सुशासन ठेवायचं असेल, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ऍडमिनिस्टर करायचं असेल, एथिकली मॉरली, तर ह्या ठिकाणी राजाला काय काय निर्णय घ्यायला लागतात अशा पद्धतीने कठोर प्रयत्न जे पत्र होतं ते त्यांनी लिहिलं. महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी पण हा आपला माणूस आहे, पोचवेलच, चालेलच, एक ना दोन, इथे जीवावरती बेतलेला आहे, आपला प्राणपणाला लावलेला आहे अनेक लोकांनी आणि त्यांना वेळेत दिलंच पाहिजे. 1962 इंडिया चायना वॉर जर बघितलं त्याच्यामध्ये आपल्याच लोकांनी आपल्या सोल्जर्सना ना त्यांच्याकडे धड रायफल्स होत्या ना त्यांच्याकडे घालायला बूट होते आणि लढत होते तिथे फ्रीजिंग टेम्परेचर्स मध्ये. हे सगळं अरुणाचलच्या पुढे हे सगळं युद्ध चालू होतं आणि चायनाचे सगळे सोल्जर्स होते ते गेले कित्येक महिने इक्विप्ड होते आणि ऍट दॅट टाइम आपलं जे गव्हर्नमेंट होतं अतिशय मूर्खपणा गेलेला आहे आणि खूप मोठा भाग तेव्हा चायनाला आपल्याला द्यायला लागलाय. तर असं होतं महाराजांच्या चरित्रानं काय घेतलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे आणि जे ज्या वेळेस झालं पाहिजे ते करायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने एकाच वेळेस अनेक ठिकाणी महाराजांनी झपाट्याने स्वराज्याचा विस्तार सुरू केला. पद्मदुर्ग बांधून झाला, पद्मदुर्गावरती त्या ठिकाणी सिद्धीशी युद्ध करण्यासाठी किल्लेदार नेमण्यात आले
अण्णाजी दत्तोपंत यांना फोंड्यावरती किंवा पोंडा किल्ल्यावरती पुन्हा धाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी फोंडा किल्ला, आता तो मोहम्मद खान होता, तिथे महाराज पण जातीने गेले होते आणि त्यावेळेस तो किल्ला पडला. भुईकोट किल्ला आहे. भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला आहे. एक पाण्यातला किल्ला आहे पाणकोट, एक इथे भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला आहे. आणि दुसरीकडे महाराज स्वतः कोल्हापूरमध्ये फौजा घेऊन गेले आणि सगळा कोल्हापूर म्हणजे तिथला पन्हाळगड हा स्वराज्यात होता, पण बाकीचा कोल्हापूरचा प्रांत हा स्वराज्यात नव्हता. त्यामुळे साऊथ साईडला गोवा जसा आहे की नाही, महाराष्ट्राचा मॅप मगाशी म्हणून बघितला, त्याच्या बॉटमला गोवा आणि त्याच्यावरती कोल्हापूर आणि अनेक तसा सदर्न पार्ट्स होता, तो पन्हाळगड वगैरे त्या ठिकाणी येतो. तर तो सगळा भाग आता स्वराज्यात आणला. आणि असं करता करता आता गंमत अशी झाली की महाराजांना एका ठिकाणी या स्वराज्याचा विस्तार तर करायचा होता, तर दुसरीकडे त्यांना असं लक्षात आलं की हा जो बहादूर खान आहे तो प्रचंड मोठी फौज घेऊन अटॅक करणार आहे. आता ह्याला कसं थोपवायचं? बहादूर खानला पहिल्यांदा तर बरोबर चेपला होता, पण आता ह्यांनी परत सगळी कुमक जमवली होती आणि खूप मोठं फौज घेऊन तो स्वराज्यावरती आक्रमण करणार ही महाराजांना बातमी मिळाली होती. मग महाराजांनी एक वेगळाच गनिमी गावा टाकला. म्हणजे महाराजांनी आधी पण केलं होतं, अफजल खानाला पण गंडवलं होतं, आता इथे या बहादूर खानाला वेगळ्या पद्धतीने गंडवलं. महाराजांचा वकीलच गेला त्याच्याकडे आणि वकील गेला आणि वकील म्हणाला की महाराज अतिशय घाबरले, शरण आलेले आहेत, मैत्री करायची आहे, तुम्ही हा निरोप औरंगजेबाला म्हणजे तुमच्या बादशहाला खूप कृपा करून पोचवा, मैत्रीचं नातं करा. छोट्या शंभूराजांना पूर्वी जशी मनसब दिली होती, तह करायला लागला होता की नाही मिर्झा राजांबरोबर, जर आठवत असेल तर तशी मनसब द्या. सगळं सांगून टाकलं. हा बहादूर खान खुशच झाला. तो म्हणला की हा शिवाजी तो जाम सापडे ना, तो इथे जाळपोळ करतोय, त्याचं स्वराज्य वाढवतोय, नाकी नऊ आणतोय, काही केल्या त्याला पकडता येत नाहीये, आता काय करायचो? अरे हा आयताच सापडला, पण हे मी कसं ठरवणार? हे बादशालाच विचारायला पाहिजे. खान एकदम खुश. खानाने दिलं तर पाठवून ते पत्र लिहून बादशाला की असं असं शिवाजी म्हणतोय की मला शरण यायचंय. झालं. आता शरण यायचं म्हणलं, मैत्रीचं तर म्हणलं अटॅक कशाला करायचा, त्यामुळे शांत बसले. महाराजांनी तेवढ्यात काय केलं? महाराजांनी तेवढ्यात झपाझप, कारण काय महाराजांना माहिती होतं की इकडनं पत्र औरंगजेबाला जाणार, औरंगजेब होता पंजाबमध्ये युद्ध करत बसला होता. आता तिकडे ते जाऊन परत येईपर्यंत किमान 3 महिने जाणार. 3 महिन्यांमध्ये सगळा जो महाराष्ट्र प्रांत आहे, जवळजवळ सगळा महाराष्ट्र प्रांत स्वराज्यामध्ये आणता येईल. आणि महाराजांनी तेच केलं. झपाझप सगळीकडे फौजा दौडल्या आणि त्या मराठ्यांच्या फौजा गेल्या आणि त्यांनी तिकडचं मगाशी बघितलं असं कोल्हापूर, कारवार, बुऱ्हाणपूर हे सगळं, दंडा राजापुरी हे सगळा जो भाग आहे, फोंडा, हे सगळं स्वराज्यामध्ये आलं. आणि आता गंमत अशी झाली की तिकडे हा सगळा पराक्रम महाराजांचा इथे तुम्हाला इथे दिसेल. खाली जर बाण बघितलं तर या भागात सगळा तो कोल्हापूरचा भाग आहे, कोल्हापूरचा मॅप तिथे दिलेला आहे. आणि हे सगळं कुडाळ वगैरे हे सगळा प्रांत महाराजांनी जिंकला. आता काय इकडे हा बसलाय खान तसा शांतपणे मजा करत की आपल्याला तर शिवाजी शरण आलाय. आणि इकडे ते फरमान बादशाकडे गेलो, बादशाह जबरदस्त खुश आणि बादशाहनी फरमान पाठवून दिलं की करून टाकतं आणि घेऊन टाक, 17 किल्ले देतो असंही महाराज म्हणले. घेऊन टाक किल्ले, देऊन टाक जे काय आहे ते त्या शंभूराजाला 5000ची सरदारकी वगैरे वगैरे असं म्हणल्यानंतर त्याचा फरमान आलं. आता ती प्रथा कशी होती, ते बादशाचं फरमान आलं की ते 2 कोस चालत जायचं, म्हणजे मोर दॅन 2 माइल्स, सेव्हरल किलोमीटर्स, आणि ते डोक्यावरती घ्यायचं ते फरमान, त्याला पूर्णपणे झोपून नमस्कार करायचा, म्हणजे त्यांच्या प्रकारे नमस्कार करायचा. मग ते डोक्यावर घ्यायचं, मग हे चालत जायचं बरं का, ते घोडाबिडा नाही, आणि मग चालत 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 परत यायचं. इतकं त्या बादशाच्या फरमानाला महती होती, म्हणजे त्याची महानता होती ह्यांच्या लेखी. आणि तो बादशाह म्हणजे त्यांचा दैवत. आणि मग ते घेऊन मग त्याच्यात तर काय खूप कौतुक, बहादूर खानचं कौतुक, बहादूर खानला काय 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 त्याचं गुणगान गायलं होतं त्याच्यामध्ये. त्याला एक हत्ती सजवून भेट दिला होता, त्याला जास्त कुमक पाठवून दिली होती. बहादूर खान म्हणजे तर हळूहळू चण्याच्या झाडावरती चढून 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 आता पडायला आला. आता सगळं गंमत झालेली असताना आता तो खानाने तो वकील पाठवला महाराजांकडे की तुम्ही तर म्हणला तह करायचंय. हा तर वकील आला आणि आता म्हणला की चला द्या 17 किल्ले, द्या सगळं तुम्हाला जे काय शरण या वगैरे वगैरे. तर महाराजांनी तो वकिलाचं सगळं ऐकून घेतलं आणि त्याला एवढंच विचारलं की असा कोणत्या पराक्रमाचा दबाव तुमच्या खान साहेबांनी आमच्यावर आणला आहे की आम्ही तुमच्याशी असला तह करावा. बोंबललं सगळं. आता हे असं म्हणल्यानंतर तो वकिलाचा चेहराच पडला आणि त्याला झापलं की ताबडतोब इथून निघून जा, नाहीतर अपमान पावाल. असं म्हणल्यानंतर त्या बहादूर खानाच्या डोक्यात प्रकाश पडला की आपल्याबरोबर काय डाव पडलेला आहे ते.
आणि तो औरंगजेब तिकडे भडकला की काय चेष्टा लावलीये, आणि तो खान म्हणजे आता त्या हत्तीकडे त्याला बघवेना, त्या फरमानाकडे त्याला बघवेना, ती दिलेली कुमक त्याला बघवेना, आणि तो पूर्ण खजील झाला आणि अशी हुलकावणी दिली. म्हणजे महाराजांनी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने, इतक्या वेगवेगळ्या लोकांना अशा पद्धतीने गोंधळात टाकले आणि त्यांच्यावरती मात केली. फार सुंदर आहे. हा विस्तार थोडा अजून राहिला आहे, तो आपण हळूहळू बघूयात, पुढच्या स्वाध्यायात बघूयात. हर हर महादेव. श्रीराम.